गुजरातमधील बडोदा शहराजवळ सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची एका तलावात बोट उलटल्याने 14 बालकांसह 2 शिक्षकांचा मृत्यू झाला। बोटीमधील 11 विद्यार्थ्यांना वाचविण्यात यश आले आहे। बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध घेतला जात आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे। बडोद्याजवळील हरिण तलाव परिसरात बडोद्यातील गुरुवारी दुपारी एका शाळेची सहल आली होती। यातील काही विद्यार्थी बोटीच्या सफारीचा आनंद घेण्यासाठी उत्साही होते। ते बोटीत बसले होते। जलसफारीचा आनंद घेत असताना तलावात बोट अचानक उलटल्याने खळबळ उडाली। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या घटनेचा हृदयद्रावक अशा शब्दात उल्लेख करीत दुःख व्यक्त केले आहे। गुजरातचे शिक्षण मंत्री कुबेर दिंडोरे यांनी तलावात बोट उलटल्याने 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची सायंकाळी अगोदर माहिती दिली होती। बचाव पथकाकडून शोध मोहीम सुरू आहे। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलासह अग्निशमन दलाचे कर्मचारी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले होते। मात्र सायंकाळनंतर मृतांचा आकडा वाढला। दरम्यान बडोद्याचे जिल्हाधिकारी ए.बी. गौर यांनी बोटीत 27 विद्यार्थी असल्याची माहिती दिली होती, परंतु बोटीतील विद्यार्थी संख्या अधिक असल्याची शक्यता वर्तविली जात आहे। विद्यार्थ्यांसोबत त्यांचा 2 शिक्षकांचाही बुडाल्याने मृत्यू झाला आहे। 11 विद्यार्थ्यांना वाचविण्यात यश आले आहे। अन्य बेपत्ता विद्यार्थी व शिक्षकांचा शोध घेतला जाते आहे।